असं झालं आहे का? नातेवाईक किंवा शेजारी काहीतरी टोमणे मारतात आणि तुम्ही त्या क्षणी शांत राहता, पण नंतर मनात सतत तेच शब्द फिरत राहतात. असं का बोललो? मी काय उत्तर द्यायला हवं होतं? आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण आज आपण शिकणार आहोत टोमणे मारणाऱ्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना भांडण न करता कसं हरवायचं, आवाज न चढवता अगदी शांतपणे कसं हरवायचं. अशा 7 जबरदस्त ट्रिक्स ज्या तुमच्या सेल्फ रिस्पेक्ट वाढवतील आणि समोरच्याला विचार करायला भाग पाडतील. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच लाईफ रिॲलिटी व मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्यासोबत नक्की जोडा. तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोटिवेशन आहे. टोमणे मारणाऱ्या नातेवाईकांपासून आणि शेजाऱ्यांना शांतपणे कसं हरवायचं, 7 जबरदस्त ट्रिक्स. मित्रांनो, आयुष्यात काही लोक असे असतात ज्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवायला खूप आवडतं. ते विचारतात, अजून नोकरी लागली नाही का? इतकं शिकून काय उपयोग? अजून काही नाही झालं? फलाण्याचा मुलगा बघ किती पुढे गेला. हे शब्द ऐकायला छोटे वाटतात, पण मनाला खूप लागतात. आज आपण असे 7 ट्रिक्स पाहणार आहोत ज्या तुम्हाला शांतपणे स्ट्रॉंग बनवतील. 1. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. पहिली आणि सर्वात पॉवरफुल ट्रिक, ताबडतोब उत्तर देऊ नका. जेव्हा कोणी टोमणा मारतो तेव्हा आपोआप राग येतो, पण लगेच रिॲक्ट केलं तर समोरच्याला तेच हवं असतं. त्यांना तुमची रिॲक्शन पाहायची असते. म्हणून 2-3 सेकंद पॉज घ्या, एक हलकासा स्माईल द्या आणि शांत राहा. ही शांतता समोरच्याला जास्त अस्वस्थ करते. 2. स्मित हास्याने उत्तर द्या. काही वेळा उत्तर शब्दांनी नाही तर स्माईलने द्यायचं असतं. जेव्हा कोणी म्हणतं तुझ्याकडून काही होणार नाही, तेव्हा शांतपणे हसून फक्त एवढं म्हणा, पाहूया. हा शब्द त्यांना विचारात टाकतो. 3. स्वतःची तुलना कुणाशीही करू नका. नातेवाईकांची सर्वात कॉमन लाईन, फलाण्याचा मुलगा बघ. लक्षात ठेवा, तुमचा प्रवास तुमचा आहे. इतरांशी तुलना म्हणजे स्वतःची पीस खराब करणं. शांतपणे उत्तर द्या. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. हे सभ्य उत्तर आणि ठामही उत्तर आहे. 4. विषय बदलण्याची कला शिका. काही लोकांना मुद्दाम तुमच्यावर बोलायचं असतं. त्यांना टॉपिक हवा असतो, तुम्ही त्यात अडकू नका. उदाहरण, अजून काही जमलं नाही का? तुम्ही शांतपणे म्हणा, हो, प्रयत्न सुरू आहेत. बाकी तुमच्याकडे सगळं कसं चाललंय? विषय ताबडतोब बदलतो. 5. बाउंड्रीज ठेवा. सगळ्यांना तुमच्या आयुष्याबद्दल सर्व सांगणं गरजेचं नसतं. काही लोक माहिती विचारतात, मदतीसाठी नाही, तर ते पुढे टोमणे मारण्यासाठी. म्हणून पर्सनल गोष्टी शेअर करणं कमी करा. 6. यश हेच सर्वात मोठं उत्तर आहे. कधीकधी शब्दांनी उत्तर द्यायची गरज नसते. तुमचं काम, तुमचं यश, तुमची प्रोग्रेस हेच उत्तर असतं. आज ते हसतील, उद्या तेच तुमचं कौतुक करतील. 7. स्वतःचा आत्मविश्वास जगा. टोमण्याचं खरं नुकसान शब्दांनी नाही होत, ते आपल्या कॉन्फिडन्सवर परिणाम करतात. म्हणून रोज स्वतःला आठवण करून द्या, मी माझ्या योग्य मार्गावर चाललो आहे. काही रेडीमेड शांत उत्तरं, हो, प्रयत्न सुरू आहेत. हां, वेळ आल्यावर सगळं दिसेल. प्रत्येकाचा टायमिंग वेगळा असतो. मी माझ्या पेसने चालतो. ही उत्तरं भांडण न करता डिग्निटी ठेवतात. मित्रांनो, टोमणे मारणाऱ्यांना शांतपणे हरवायचं असेल तर रागाने नाही तर आत्मविश्वासाने उत्तर द्या. कारण आत्मविश्वास हा खूप माणसासाठी मजबूत असतो. काही लोकांना शब्दांनी हरवायचंच नसतं, त्यांना तुमच्या प्रगतीने हरवायचं असतं. शांत राहा, काम करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जगात सर्वात मोठं उत्तर म्हणजे तुमचं यश आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, मी शांता पण स्ट्रॉंग राहणार, आणि लगेच सबस्क्राईब करा. अशा चॅनेलसाठी आणि अशा मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा ह्या व्हिडिओला, कारण तुमचा एक लाईक म्हणजे आमच्यासाठी मोटिवेशन. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मला सजेस्ट करा की पुढील टॉपिक तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा, जेणेकरून त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला तुमच्या मदतीची खूप मलाही देखील मदत होईल.